शेतकरी बंधूंनो नमस्कार। कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मागील काही महिन्यांपासून कोरोनासारख्या भयंकर जीवघेण्या अशा संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगालाच ग्रासलेलं आहे। अर्थातच या कोरोनाच्या संकटापासून सोडवणूक करण्यासाठी केंद्र शासनाने विविध उपाययोजना जारी केल्या। त्यातलीच एक महत्त्वपूर्ण उपाययोजना म्हणजे संपूर्ण देशात टाळेबंदी लागू केली। मंडळी, गेल्या 6 महिन्यापासून देशात टाळेबंदी लागू झाल्यामुळे सर्व क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे। शेतीचं क्षेत्र देखील याला अपवाद नाहीच। मंडळी, याच आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी मध्यंतरी केंद्र सरकारने विविध क्षेत्रांना आर्थिक आधार देण्यासाठी तब्बल 20,000 कोटींची आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली। अर्थात हे जे 20,000 कोटींचं आर्थिक पॅकेज आहे जे केंद्र शासनाने जाहीर केलेलं आहे, त्यापैकी शेती आणि शेतीपूरक जे उद्योग आहेत, विशेषतः मधुमक्षिका पालनाचा जो उद्योग आहे, याकरता शासनाने तब्बल 500 कोटींची देशस्तरावरती तरतूद केलेली आहे। मुळातच हे जे मोठ्या प्रमाणात जाहीर केलेलं पॅकेज आहे त्याची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे होणार आहे आणि मधुमक्षिका पालनाचा हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाच्या निमित्ताने या आर्थिक पॅकेजची तरतूद कशी केली जाणार आहे, त्याचा विनियोग कसा केला जाणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळवायची आहेत। आणि त्यासाठीच आपण आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे, आत्मनिर्भर भारत मधुमक्षिका पालनाच्या संधी। मंडळी, आत्मनिर्भर भारत मधुमक्षिका पालनाच्या संधी या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो। आपल्याकडे आलेले आहेत बिपिन जगताप साहेब। नमस्कार। हे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहेत। जगताप साहेब, तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। कोरोनाचं हे जे संकट आहे, जे जीवघेणं संकट आहे, त्यातून सावरण्यासाठी केंद्र शासनाने सुमारे 20,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। त्यातून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेतीपूरक जे विविध व्यवसाय आहेत, त्यापैकी मधुमक्षिका पालनाचा जो व्यवसाय आहे त्याकरता 500 कोटींची तरतूद केलेली आहे। आता मला असं सांगा, मुळात मधुमक्षिका पालनाचा हा जो व्यवसाय आहे तो नेमका काय आहे आणि हा व्यवसाय एखाद्या तरुणाला, ग्रामीण भागातील एखाद्या तरुणाला हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर साधन सामुग्री, आर्थिक भांडवल या संदर्भात आपण काय सांगाल? मधुमक्षिका पालन हा महाराष्ट्रातील फार पूर्वीपासून शेतीला पूरक असा व्यवसाय करणारा एक अत्यंत चांगला व्यवसाय आहे, एक उद्योग आहे। उद्योग यासाठी की मधुमक्षिका पालन हा आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी जेवढा फायदेशीर आहे तेवढाच तो आपल्या शेतीला परपरागीकरणाद्वारे शेती पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करणारा देखील आहे। महाराष्ट्रातील पश्चिम घाटामध्ये म्हणजे खूप वर्षापासून आपल्याकडे जो सिंधुदुर्गपासून धुळ्यापर्यंत हा जो आपल्या सह्याद्रीचे पर्वतरांगा पसरल्या आहेत, या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाटामध्ये खूप वर्षांपासून हा व्यवसाय शेतीपूरक म्हणा अथवा जंगल भागातील एक मुख्य व्यवसाय म्हटलं तरी याला वावगं ठरू नये। नुकतेच केंद्र सरकारने मधुमक्षिका पालनासाठी देशभरातील लोकांना, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, महिलांना 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। याच्या मागचा मुख्य उद्देश असा आहे की अनेक लोकांना त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांचं जीवन, आर्थिक जीवनमान उंचवावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या पीक पाण्यामध्ये किंवा आपल्या शेती पिकात मोठ्या प्रमाणात मधुमक्षिका पालनाद्वारे वाढ व्हावी, यासाठी हा व्यवसाय मोठा व्हावा म्हणूनच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, हाच यामागचा उद्देश आहे। मधुमक्षिका पालन म्हणजे ज्या मधमाशा व्यवस्थितपणे पेटीत बंदिस्त करून पाळता येतात आणि त्याच्या माध्यमातून मध, मेण, रॉयल जेली, पराग, विष याचं संकलन करून ह्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो, अशा मधमाशांचं पालन करण्यासाठी हा व्यवसाय केला जातो। याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा आहेत, ज्याच्यामध्ये ज्या एपिस या जातीच्या अंतर्गत येतात। ॲपिस डोर्साटा ही जी आग्या मधमाशांची जात आहे, ॲपिस सिराना इंडिका ही एक सातेरी जातीची मधमाशी आहे, ॲपिस मेलिफेरा ही इटालियन जातीची मधमाशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲपिस फ्लोरिया आणि ॲपिस ट्रायगोना स्पेसीज अशा वेगवेगळ्या 5 जातींच्या मधमाशा आहेत। यापैकी 2 मधमाशा पेटीत बंदिस्त करून अंधाऱ्या ठिकाणी राहतात, म्हणून त्यांना पेटीत बंदिस्त करून आपल्याला ठेवता येतात।
यापैकीच एक सातेरी मधमाशी आहे आणि एक मेलिफेरा मधमाशी आहे. बरं. याच्या माध्यमातून आपण या पेटीत ठेवून, या मधमाशांना पेटीत ठेवून त्यांचं संगोपन करतो आणि हक्काने परपरागीकरण करण्यासाठी सुद्धा या मधमाशांचा खूप मोठ्या प्रमाणात आज वापर केला जात आहे, उपयोग केला जात आहे. बरं. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात या मधमाशांना पाळलं जात आहे आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदाही होत आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या केंद्र सरकारच्या पॅकेजचा जास्तीत जास्त लाभ व्हावा म्हणून या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या मार्फत विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. आपण सद्यस्थितीचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील मधमाशा पालनाची जे एकूण व्यवसाय आहे त्याचं चित्र नेमकं कसं आहे? महाराष्ट्रामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पश्चिम घाटात फार पूर्वीपासून हा व्यवसाय म्हणून किंवा एक शेतीला पूरक म्हणून उद्योग केला जात होता, केला जात आहे. उदाहरणार्थ महाबळेश्वरमध्ये आज देशातील मधमाशा पालकांची एक सोसायटी उभी आहे ज्याला मधुसागरच्या नावाने ओळखलं जातं. कोल्हापूरमध्ये सुद्धा जवळपास 300-400 शेतकरी या संबंधित व्यवसायात गुंतलेले आहेत. तसंच आपण बघितलं तर या सगळ्या पश्चिम घाटामध्ये सातेरी जातीच्या मधमाशांचं पालन करणारे शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर आपण विदर्भात गेलो तर तिकडेही सातेरी जातीच्या मधमाशा पालन करणारे अनेक लोक, अनेक शेतकरी आहेत. आणि आपण व्यावसायिक स्वरूपात ज्या मधमाशीचा वापर केला जात आहे त्याला इटालियन मधमाशी किंवा मेलिफेरा मधमाशी म्हटलं जातं, तेही आपल्या मराठवाड्यातील अनेक शेतकरी त्या मधमाशा पालन करत आहेत. आपल्याला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता शेतकरी मधमाशा पालनाकडे वळत आहेत किंवा आज शेतीमध्ये जी पीक परागीकरण करण्याची गरज आहे त्यासाठी सुद्धा अनेक शेतकरी मधमाशांच्या पेट्या आपल्या शेतात ठेवत आहेत आणि अशा पद्धतीने हजारो शेतकरी या व्यवसायात गुंतलेले आहेत. मुख्यत्वे महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाच्या वतीनं सध्या आपण मध केंद्र योजना ही महाराष्ट्रात सुरू केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण 50% एवढं अनुदान शेतकऱ्यांना देत आहोत, ज्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण मोफत दिलं जात आहे आणि साहित्य स्वरूपात त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरवठा केल्या जात आहेत. त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होत आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मार्फत ज्या मधमाशा आहेत त्यांचंही ब्रीडिंग करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त शेतीमधील पीक उत्पादन वाढण्यासाठी मधमाशांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मधमाशांच्या वसाहतींची सुद्धा गरज आहे. म्हणजे आपल्याकडं महाबळेश्वरला मध संचालनालयाचं मुख्य कार्यालय आहे ज्याच्या माध्यमातून योजना दिली जात आहे, प्रशिक्षण दिलं जात आहे. पण त्याचबरोबर या मधमाशांना जे लागणारं साहित्य ते उत्पादन करणारी सुद्धा आमच्याकडे संस्था आहे जी गोकुळ शिरगाव कोल्हापूर येत आहे आणि सुतार लोहारी कार्यशाळेमार्फत अत्यंत चांगल्या दर्जाच्या सागवानी मधमाशांच्या पेट्या शेतकऱ्यांना पुरवठा केल्या जात आहेत. थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ज्या व्यवसाय आहे त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. सर, आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या अंतर्गत सरकारने मधुमक्षिका पालनासाठी विशेष पॅकेज जाहीर केलेलं आहे. 500 कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज जाहीर करताना सरकारने काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. आता मधुमक्षिका पालनाचा जर व्यवसाय आपण डोळ्यासमोर घेतला तर या व्यवसायाच्या संदर्भात परागीकरणाच्या माध्यमातून पिकांची गुणवत्ता वाढावी आणि उत्पादन क्षमता वाढावी असं देखील एक उद्दिष्ट आहे. त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्मनिर्भर भारत या माध्यमातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चांगला व्हावा, त्यांचं जीवन, आर्थिक जीवनमान उंचवावं. त्याचबरोबर मधमाशाच्या मार्फत पीक परागीकरणाचं संवर्धन, संरक्षण व्हावं. हे अत्यंत मूलभूत गोष्टी एक चांगली उद्देश समोर ठेवून ही योजना केंद्र शासनाच्या वतीनं आखण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मधमाशांच्या प्रजाती ज्या आहेत त्यांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं हाही त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीनंच आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास ह्या सगळ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही योजना जी आहे त्यामार्फत काम करत आहोत आणि ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेकडे वळत आहेत. त्यांना याच्यामध्ये स्वतःच्या शेतीपीक उत्पादन वाढीबरोबरच मध, मेण हे खरेदी करण्याची हमी सुद्धा मध संचालनालयामार्फत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना हा उद्योग अत्यंत फायदेशीर होणार आहे. जेणेकरून त्यांचं उदरनिर्वाह तर चांगला होणारच आहे पण त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सुद्धा या योजनेचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आताच आपण उल्लेख केलात या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे मधुमक्षिका पालनातून महत्त्वपूर्ण उत्पादन आहे ते मध, पण मधाच्या बरोबरच मेण आणि मेणाचे पदार्थ हे देखील निर्माण केले जातात. तर अशा पदार्थांच्या निर्मितीमधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कशा प्रकारे आर्थिक स्वावलंबन मिळणार आहे? शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यासाठी जसं मध आवश्यक आहे, मधमाशा आवश्यक आहे, तशा मधुमक्षिका पालनातून केवळ मध आणि मेण
एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित राहत नाही, तर याच्यामध्ये आपण शेती पीक उत्पादनातलं 35 ते 40% एवढं पीक उत्पादन जे आहे, अन्नधान्य उत्पादन आहे, ते आपल्या शेती पिकात वाढ होत आहे. त्याची किंमत फार मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की मधमाशांपासून मिळणारे पराग असतील, रॉयल जेली असतील, मधमाशांपासून मिळणारं विष असेल, त्याचं संकलन करून सुद्धा आज लाखो रुपये कमवणारे शेतकरी काही ठिकाणी आपण पाहतो की महाराष्ट्रात असे तयार झाले आहेत. त्याचबरोबर मूल्यवर्धन जे आहे, जे उदाहरणार्थ मधापासून आणि जे मध आहे तो अमृत म्हटला जातो, मधाला प्रचंड मागणी आणि शुद्ध नैसर्गिक सेंद्रिय मध उत्पादन करण्याची क्षमता आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणूनच आपण सेंद्रिय मध ही संकल्पना सुद्धा महाबळेश्वरला राबवली आहे. महाबळेश्वरमधील काही ठराविक गावं जे जंगल भागात आहेत, ज्याच्यापासून शेती पीक उत्पादन तिथे शेती मोठ्या प्रमाणात पिकवली जात नाहीत, अशा डोंगर रांगातील जी गावं आहेत, कोल्हापूरमधील राधानगरी, भुदरगाड, आजरा या तालुक्यातील काही गाव आहेत, जी जंगल व्याप्त भागात राहतात लोक, अशा लोकांना सेंद्रिय मध ही संकल्पना आपण राबवली आणि उत्तराखंड सरकारकडून च्या एजन्सी मार्फत त्याचं प्रमाणीकरण सुद्धा करून घेतलेलं आहे. आणि म्हणून ऑर्गॅनिक हनी आपला मधुबन नावाचा हा ह्या शेतकऱ्यांना खूप फायदेशीर होत आहे. त्यांना त्याचा सगळ्यात जास्त दर, मला असं वाटतं की आपण सांगायला हरकत नाही, पण संपूर्ण देशातील सगळ्यात जास्तीचा दर सेंद्रिय मधासाठी आपण मध संचालनामार्फत दिला जात आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना त्याच्यातून मिळणारं प्रॉफिट सुद्धा शेअरिंग केलं जातं, त्यांना नफा वाटणी सुद्धा त्याच्यातून केला जातो. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना हा खूप फायदेशीर असा उद्योग आहे. त्यांना हमी दिली जात आहे मध परत रिटर्न घेण्याची आणि त्यामुळं शेतकऱ्यांना स्वतःहून या क्षेत्रात उतरायला काही हरकत नाही, जेणेकरून स्वतः तर आत्मनिर्भर होतीलच, पण अन्नधान्य उत्पादनात सुद्धा राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी हे शेतकरी नक्की प्रयत्न करतील. सर, केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या अंतर्गत मधुमक्षिका पालनाचा हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायासाठी तब्बल 500 कोटींची तरतूद केलेली आहे. तर प्रत्यक्ष या पॅकेजची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे आणि या व्यवसायाचा शुभारंभ हा प्रत्यक्ष कसा करावा, या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल? या संदर्भात खाद्य आणि ग्रामोद्योग विभागाच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलिमा केरकट्टा मॅडम यांच्या वतीनं, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा विभागाला या संदर्भात एक प्रस्ताव दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण काही ठराविक रकमेची मागणी केली. याच्यामध्ये आपण सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मध केंद्र योजना ही जी योजना सुरू आहे, याच्यामध्ये आपण 50% अनुदान देत आहोत. तर त्याच्याऐवजी आपण 80% अनुदान देणं, त्याचबरोबर जे बी ब्रीडर्स आहेत, जे मधुमक्षिका पालनामध्ये मधमाशांच्या वसाहती तयार करण्यासाठी जे लोक काम करतात, शेतकरी काम करतात, त्यांना जास्तीचं अजून जास्त अनुदान देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मधमाशा पालनामध्ये मधाचं ब्रँडिंग करणं, शेतकऱ्यांचा जो मध आहे त्याचं चांगल्या प्रकारचं पॅकेजिंग करणं, ब्रँडिंग करणं, त्याची जाहिरात करणं, लोकांपर्यंत घेऊन जाणं, त्यांना प्रशिक्षण मोफत देणं, या सगळ्या गोष्टी या योजनेच्या अंतर्गत आपण करणार आहोत. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत, त्या महिला आणि तरुणांना कशा प्रकारे रोजगार निर्माण केला जाणार आहे? मला सांगायला खूप आनंद वाटेल की वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता असते, काही भांडवलाची गरज असते, काही यंत्रसामुग्री लागते किंवा वीज लागते, अनेक गोष्टींची गरज असते. त्यावेळेस एखादा उद्योग उभा राहतो. परंतु मी नेहमी सांगतो की मधमाशा पालन किंवा मधुमक्षिका पालन हा व्यवसाय एक नमुनेदार व्यवसाय आहे. याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात भांडवल लागतं, याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात जागेची आवश्यकता नाहीये त्याला, किंवा खूप मोठ्या त्याला विजेची आवश्यकता नाही, यंत्रसामुग्रीची आवश्यकता नाही. केवळ एक लाकडी मधमाशांच्या पेट्या, जिवंत मधमाशा, एक मधयंत्र जे स्टेनलेस स्टीलचं आहे, एवढ्या छोट्या गोष्टींवरून सुरू होणारा व्यवसाय आणि अत्यंत कमी खर्चात, अत्यंत कमी भांडवलात, आणि विशेष म्हणजे याला कच्चा माल जो आहे तोही फुलं आहेत. त्याच्यामुळे मधमाशा स्वतःहूनच ह्या फुलांचं परागीकरण करतात, परागकण आणतात, त्याचं मकरंद आणतात आणि त्या स्वतःहूनच मध बनवतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप कमी पैसे टाकून, कमी व्यवसायात भांडवल टाकून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. म्हणून महिला असतील, बेरोजगार असतील किंवा तरुण असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी हा उद्योग एक फायदेशीर उद्योग आहे. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी, महिला बचत गटांनी आणि ज्यांना इच्छा आहे, इच्छाशक्ती असणाऱ्या सगळ्यांनी या व्यवसायात आले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा स्वतःला तर होईलच, पण राज्याला सुद्धा जास्त होऊ शकतो. मला सर सांगा, मधुमक्षिका पालन केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मधाचा संग्रह असेल, संकलन असेल किंवा विपणन असेल, मूल्यवर्धन असेल, अशा अनेक गोष्टींतून मोठ्या प्रमाणात रोजगाराला चालना मिळणार आहे. ती नेमकी कशी? आत्ता सांगितल्याप्रमाणे मध आहे, मेण आहे, रॉयल जेली आहे, पराग आहेत, मधमाशांचं विष आहे, तेही संकलन केलं जातं
आणि या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. आपण आज असं बघितलं तर कोरोना हा जो विषाणू आहे याच्या प्रादुर्भावाने अनेक ठिकाणी काही उद्योगांना बंद होण्याच्या मार्गावर आहेत, काही उद्योगांना अडचणी निर्माण झाल्या आहेत, काही ठिकाणी आपल्याला मजूर मिळत नाहीत. अशी सगळी परिस्थिती असताना या कोरोनाच्या प्रादुर्भावात लोक आपल्या आरोग्याविषयी खूप संवेदनशील झाले आहेत आणि त्या काळामध्ये मध असेल किंवा अशी जी आयुर्वेदामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून खूप लोकांना मध किंवा आयुर्वेदिक गोष्टींची आवश्यकता आहे, अशा काळामध्ये स्वतःहून लोक संवेदनशील झाल्याने अनेक आयुर्वेदिक गोष्टी खरेदी करत आहेत आणि अशा काळात मधुमक्षिका पालन ही मंदी नसून एक संधी आहे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात हा एक संधीचा चांगला उपयोग करून घेतला तर शेतकऱ्यांना भविष्यात खूप चांगल्या प्रकारचा आर्थिक त्यांचा व्यवस्थित ढाचा तयार होईल, त्यांना जास्तीत जास्त अधिकचे पैसे मिळतील आणि शेतीबरोबर हा व्यवसाय केल्यानं शेती पीक उत्पादनात दुहेरी फायदा होणारा हा व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांनाच नव्हे तर सगळ्यांनाच याचा जास्तीत जास्त फायदा होणारा दिसून येईल. या व्यवसायातून निर्माण होणारं जे मध आहे त्याला उत्तम आणि उत्कृष्ट असं मानांकन मिळावं याकरता जी संस्था आहे सरकारची FSSAI तिने काही निकष ठरवून दिलेले आहेत. हे निकष नेमके कोणते आहेत? याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फूड अँड ड्रग्स जे आहे त्याच्यामध्ये मधमाशांना ते प्रमाणीकरण करतातच, पण त्याच्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करतात. पण सगळ्यात महत्त्वाचे आहे की मध हा खूप वर्षापासून खूप वर्ष टिकून राहणारा पदार्थ आहे. मधमाशांच्या पासून मिळणारा मध हा अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीफंगल आहे. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी मधमाशांचा हा जो मध आहे तो टिकाऊ असतो. तो जेवढा टिकाऊ, जेवढा जास्त वयाचा तेवढा त्याची उत्पादन क्षमता, औषधी मूल्यही जास्त असतात. उदाहरणार्थ महाबळेश्वरच्या जंगलामध्ये जांभूळ हानी जास्त प्रमाणात मिळतो. विदर्भामध्ये आपण अनेक वनस्पतींवरचा मध खूप चांगल्या क्वालिटीचा असतो. मधाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ ओव्यावरचा मध चांगला असतो आणि सूर्यफुलाचा मध आहे, असा मल्टीफ्लोरा मध आहे. या सगळ्या गोष्टींचे मधाची जी क्वालिटी आहे त्याच्यात औषधी मूल्य असतात. त्याच्यामुळे मधाला एक चांगला गुणधर्म असा आहे की मध हा टिकाऊ आहे, तर खूप वर्ष टिकून राहू शकतो आणि त्यामुळं हा जो घटक आहे अन्नपदार्थातला ह्याला अमृत असं म्हटलं जातं. त्याचं कारणच असं आहे की तो खूप फायदेशीर आहे. आपल्या आरोग्यासाठी जसा फायदेशीर आहे तसाच वेगवेगळ्या वनस्पतींच्या मुळे त्याच्यामध्ये परपरागीकरण झाल्यामुळं, परागांमुळं त्याच्यातलं औषध मूल्य वाढलेलं आहे आणि त्यामुळं मधाची जी क्वालिटी आहे ती खूप सुंदर आहे, ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांनी जर हा पिकवला तर त्यांच्या घरून पण त्याचं मार्केटिंग चांगलं होऊ शकतं, त्याचं विपणन त्यांना करता येऊ शकतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी या भागाकडनं जास्तीचा म्हणजे अभ्यास करावाच, परंतु याच्यापेक्षा मध उत्पादन कसं वाढेल याचा जास्त विचार करावा. मधमाशा पालनाचा हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय या व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात एकीकडे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना उत्तम आणि उत्कृष्ट दर्जाचं मध मिळण्याची सोय होणार आहे. तर हे दुहेरी जे हित आहे ते कसं नेमकं साधलं जाणार आहे? एकदम चांगली गोष्ट अशी आहे की मधाचं उत्पादन वाढवणं ही खूप मोलाची महत्त्वाची गरज आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर परपरागीकरण करण्यासाठी मधमाशाच्या फुलांवर जातात, त्याच्यामधला मकरंद आणि पराग तसाही तो वाया जाणारच आहे निसर्गातला घटक. मात्र मधमाशा नेमका तोच घटक घेतात, त्याच्यापासून सुंदर, शुद्ध आणि अत्यंत आयुर्वेदिकदृष्ट्या सक्षम असा मध तयार करतात आणि असा मध जो आहे त्याला खूप प्रचंड मागणी असल्याने अशा मधाला शेतकरीच काय तर सगळीच लोक खूप व्यवस्थितपणे राबवणार आहेत. त्याच्यामुळे ग्राहकांना एक उत्कृष्ट दर्जाचा मध तर मिळणारच आहे, पण शेती पीक उत्पादनात वाढ होण्याबरोबरच मध विक्री करून सुद्धा शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. असा दुहेरी फायदा होत असल्याने आणि ह्या उद्योगामध्ये कमी भांडवल लागत असल्याने त्यामुळे या उद्योगामध्ये जे शेतकरी येतील त्यांना ह्याचा जास्तीचा फायदा होईल. त्याच्यामुळे राज्याचं अन्नधान्य उत्पादन वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या राज्यामध्ये मधमाशांचं संवर्धन होईल, संरक्षण होईल, जंगलांचं संरक्षण होईल, जंगलांचं संवर्धन होईल आणि जो मित्र कीटक आहे त्याचाही खूप फायदा आपल्या सगळ्यांना होईल. म्हणून हा उद्योग एक सक्षम उद्योग म्हणून, हा उद्योग म्हणून एक आर्थिक फायद्याचा उद्योग म्हणून, हा उद्योग निसर्ग संवर्धन आणि संरक्षणाचा उद्योग, पर्यावरणाचा उद्योग म्हणून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केला पाहिजे. असे जे पदार्थ आहेत मध आणि इतर पदार्थ त्याच्या निर्यातीतून आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळण्याची काही सोय आहे का? एकदम बरोबर आहे की आज आहे ना केवळ मध म्हणजे अनेक शेतकऱ्यांमध्ये एक फार मोठा समज आहे की मधमाशा पालन करत असताना मधमाशा चावतात किंवा मधमाशांचा डंक मारतात त्या. परंतु आपल्याला सांगायला आनंद वाटेल की मधमाशांपासून मिळणारे सगळे घटक जे आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघतो की मध आहे, मेण आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रॉयल जेली आहे, पराग आहेत आणि मधमाशांचं विष आहे. मधमाशांचं विषाला कोट्यावधी रुपयाची किंमत आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आहे.
परागाला चांगली किंमत आहे. रॉयल जेली ज्याला राजान्न असं म्हटलं जातं, तर ते राजान्न सुद्धा मधमाशांपासूनच मिळतं, जे खूप प्रोटीन्स असं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. तर या सगळ्या गोष्टींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप प्रचंड मागणी आहे. शुद्ध मध आणि ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित संकलन केलं आणि ते चांगल्या प्रकारे त्याचं जतन करून संवर्धन केलं आणि योग्य किंमत आल्यानंतर बाजारात विकलं तर त्याचं जास्तीत जास्त परकीयच काय, अनेक लोक सुद्धा त्याला आज मागणी प्रचंड असल्याने त्याची नेहमीच कमतरता भासणार आहे. त्याच्यामुळे हा नैसर्गिक पदार्थ आहे आणि हा नैसर्गिक पदार्थ शेतकऱ्यांनी जर चांगलं उत्पादन घेतलं तर त्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल अशा ठिकाणी या व्यवसायाचा शुभारंभ करणं किंवा हा व्यवसाय स्थापन करणं शक्य आहे का? मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात खूप विविधता आहे आणि या विविधतेत सुद्धा एक वेगळ्या प्रकारची एकता सुद्धा आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण कोकणात गेलं तर कोकणामध्ये आंबा, काजू, फणस आणि अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आहे की ज्याला खूप मोठ्या प्रमाणात मधमाशांची आवश्यकता असते. आपण उत्तर महाराष्ट्रात गेलो तर त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये सुद्धा मधमाशांची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात आणि मराठवाड्यात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मधमाशा पालनाला अत्यंत चांगली परिस्थिती आहे आणि सगळ्या राज्यातील शेतकरी या व्यवसायात उतरत आहेत. जळगाव मधले शेतकरी आता काही शेतकरी आहेत की या व्यवसायातून चांगला फायदा मिळवत आहेत. त्याचबरोबर चंद्रपूरला काही शेतकरी आहेत की जे खूप वर्षापासून या व्यवसायात आहेत. मराठवाड्यातील लातूर असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल या ठिकाणी सुद्धा शेतकरी हे काम करत आहेत. आणि आपल्याकडे कोल्हापूरच्या भागात तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकरी आहेतच, पण कोकणात सुद्धा आता अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत. आणि प्रयोगशील शेतकरी जे आहेत, ज्यांना नाविन्यपूर्ण काहीतरी आपल्या शेतात करायचंय, ज्यांना शेतीची चांगली माहिती त्यांनी घेतलेली आहे, असे सगळे शेतकरी या व्यवसायाकडे एक उद्योग व्यवसाय म्हणून पाहत आहेत. आपण अनेक वर्ष मधमाशा पालन हा पूरक व्यवसाय असं म्हटलं जात होतं, परंतु आज मात्र मधमाशा पालन हा पूरक व्यवसाय नसून तो एक शेतीला मुख्य व्यवसाय होऊ शकतो हे अनेक शेतकऱ्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगाला ग्रासलेलं आहे, सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, आणि त्यामुळेच मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी सरकारने खास मधुमक्षिका पालन या व्यवसायासाठी 500 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. हा जो पैसा आहे 500 कोटी हे जे आहेत त्याचा विनियोग कशा प्रकारे केला जाणार आहे महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ त्याचा नेमका रोल काय असणार आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा विभागाच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे कार्यालय येतं आणि आमच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलिमा केरकट्टा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खादी आणि ग्रामोद्योग विभागाने 60 कोटी रुपये एवढ्या रुपयाचं हे जे पॅकेज आहे याच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मध केंद्र योजना जी 50% अनुदानावरती सुरू आहे ती योजना सुरूच आहे. त्याच्यामध्ये जास्तीचं अनुदान कसं देता येईल याबाबत सुद्धा या योजनेतून विचार केला जात आहे. बी ब्रीडर्स म्हणजे मधुमक्षिका पालनामध्ये मधमाशांच्या वसाहती निर्माण करणारे शेतकरी तयार व्हावेत, म्हणून त्या शेतकऱ्यांना जास्तीचं अनुदान देऊन असे शेतकरी तयार करणं हा एक आमचा उद्देश आहे. त्याचबरोबर शेती पीक उत्पादन वाढवण्यासाठी, परपरागीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी याचे लाभार्थी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाबळेश्वरला महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग विभागाचं स्वतःचं मध संचालनालय की ज्याच्या मार्फत मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मध पुन्हा खरेदी केला जात आहे, मेन खरेदी केलं जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठीचा हा सगळे प्रयोग आपण व्यवस्थितपणे आणि अत्यंत नियोजनपूर्वक हे कार्यक्रम राबवत आहोत. आणि या पॅकेजमधून महाराष्ट्रात जास्तीत जास्त पैसे मिळावेत यासाठीचं राज्य शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांना इच्छा आहे अशा इच्छाशक्ती असणाऱ्या सगळ्या लोकांना या योजनेच्या माध्यमातून आपण जास्तीचा फायदा देण्यासाठी तयार आहोत. एवढीच एकच कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना की आपण मधुमक्षिका पालन हा एक मुख्य व्यवसाय म्हणून कसा करता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये आपण या मधाला किंवा इतर उत्पादनांना चांगली मागणी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर असणार आहे. अगदी शेवटी जाता जाता आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्र शासनाने शेतीपूरक या मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायाला हे जे मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे त्याच अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला आणि खास तरुणांना काय आवाहन कराल? मी शेतकऱ्यांना आणि संपूर्ण आपल्या तरुण महिला ज्यांना इच्छा आहे, इच्छाशक्ती आहे, त्यांना एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालन हा अत्यंत सुंदर, नमुनेदार
आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून समोर येत आहे, पुढे येत आहे. अनेक वर्षापासून अनेक शेतकरी या व्यवसायात आहेतच, ते चांगला फायदा मिळवत आहेत. पण आपल्या राज्याचं अन्नधान्य उत्पादन वाढ होणार आहे, शेतकऱ्यांना जास्तीचा दुहेरी फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं असं मत होतं की ज्या दिवशी मधमाशा या जगातून संपतील त्यानंतर अवघ्या 4 वर्षात मनुष्य जातीचं अस्तित्व संपुष्टात येईल. याचं कारणच असं आहे की मधमाशा संपल्या तर परपरागीकरण होणार नाही, पिकांना फुलं येतील पण फळाचं उत्पादन होणार नाही, पर्यायाने लोकांना खूप कमतरता पडेल अन्नधान्याची. त्याच्यामुळे मधमाशा वाचवणं हे मनुष्य जातीला वाचवण्याचंच एक काम आहे. त्याच्यामुळे अशा कामामध्ये आपण यावं, अमृताचे उत्पादक म्हणून आपण काम करावं आणि त्या दृष्टीने लोकांना आरोग्य संवर्धन करण्यासाठी आपण मदत कराल. शेती पीक उत्पादनात वाढ करून लोकांना मोठ्या प्रमाणात त्यांना जास्तीचा फायदा करून द्याल. त्यामुळे ह्या सगळ्या कमी भांडवलात सुरू होणाऱ्या व्यवसायाकडे लोकांनी यावं आणि हा व्यवसाय करावा, एवढीच आपल्या वतीनं मी सर्व आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करेन. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आणि आत्मनिर्भर भारत या विषयाच्या संदर्भात आपण योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.